Hello friends, welcome to this educational video presentation by Mr. Wagumbare SV, Residential High School Shevgaon. In this bridge course for class 9th subject English, we are going to study various activities. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी इंग्लिशच्या या ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत. इयत्ता 9वी इंग्रजीच्या या सेतू अभ्यासक्रमातील चौथ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या घोषणा किंवा केले जाणारे जाहीर निवेदन याला कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा आहे किंवा त्या सूचना कशा प्रकारे अंमलात आणायच्या आहेत याविषयीची माहिती या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहणार आहोत. See the first point, learning outcomes or competency statement. पहला मुद्दा है अध्ययन निष्पत्ति. Respond to instructions and announcement in the school and public places such as railway station, market, bus stand, airport, cinema hall, malls and act accordingly. हे जी काही सार्वजनिक ठिकाणे आहेत, उदाहरणार्थ शाळा असेल किंवा इतर सार्वजनिक ठिकाणे, उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन, मार्केट, बस स्टँड, एअरपोर्ट, सिनेमा हॉल, मॉल या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सूचना किंवा या ठिकाणी केले जाणारे जाहीर निवेदन ते ऐकून त्यांना योग्य तो प्रतिसाद द्यायचा आहे किंवा त्या सूचनांप्रमाणे अंमलबजावणी करायची आहे. अशा प्रकारची अध्ययन निष्पत्ती या ॲक्टिव्हिटीमध्ये अपेक्षित आहे. या ॲक्टिव्हिटीमधील दुसरा भाग बघूया. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट और फॅसिलिटेटर. फॅसिलिटेटर रीड्स द ट्रान्सक्रिप्ट ऑफ द अनाउन्समेंट गिव्हन ऑन द बस स्टँड. या ठिकाणी सुलभक बस स्टँडवरती दिल्या जाणाऱ्या सूचनांचा एक उतारा वाचणार आहे. एम्फसाइज द इम्पॉर्टंट पॉइंट्स व्हाइल रीडिंग द ट्रान्सक्रिप्ट ऑफ द अनाउन्समेंट. या निवेदनाच्या उतार्यातील महत्त्वाच्या मुद्द्यावरती भर द्यायचा आहे. मोटिवेट लर्नर्स टू नोट डाऊन ऑल इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ अनाउन्समेंट ऑफ द बस स्टँड. विद्यार्थ्यांनी ते बस स्टँडवरील निवेदन ऐकत असताना त्यातील महत्त्वाचे मुद्दे नोंद करून घ्यायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत. मोटिवेट अँड सपोर्ट स्टुडंट्स टू गेट द राईट आन्सर्स. त्याचबरोबर या उतार्यावर आधारित जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे उत्तर द्यायचे आहेत. या ॲक्टिव्हिटीचा पुढचा तिसरा भाग आहे इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी सूचना. लिसन टू द होल अनाउन्समेंट अँड इन्स्ट्रक्शन्स व्हेरी केअरफुली. विद्यार्थ्यांनी हे सर्व जाहीर निवेदन काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐकायचं आहे. त्यातल्या सूचना लक्षात ठेवायच्या आहेत. टेक डाऊन ऑल इम्पॉर्टंट पॉइंट्स इन युअर नोटबुक. या निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांनी वहीमध्ये नोंद करून घ्यायचे आहेत. कंप्लीट ऑल ॲक्टिव्हिटीज ॲज पर इन्स्ट्रक्शन्स. या सर्व ॲक्टिव्हिटीज दिलेल्या सूचनांप्रमाणे पूर्ण करायच्या आहेत. इफ यू फेस एनी चॅलेंजेस ऑर प्रॉब्लेम्स टेक द हेल्प ऑफ युअर टीचर. आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना काही जर अडचण असेल, समस्या असेल तर ते आपल्या शिक्षकांची मदत घेऊ शकतात. पालकांसाठी सूचना. विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण उतारा हळूवारपणे वाचा. काही अडचण असल्यास संबंधित शिक्षकांची मदत घ्या. विद्यार्थ्यांना छोटी पत्रिका सोडवण्यासाठी प्रेरित करा. जर या ॲक्टिव्हिटीचा अभ्यास पालक घरी घेणार असतील तर त्यांच्यासाठी या सूचना आहेत. या सूचनांप्रमाणे त्यांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. अनाउन्समेंट किंवा जाहीर निवेदन. बस स्टँड अनाउन्समेंट. May I have your attention please? Good morning to one and all. You are all welcome in the premises of Aurangabad bus stand. Dear passengers, bus Aurangabad Pune, bus number 1233 is coming on platform number 5.
All passengers are requested to abide by all following rules of safety rules. Cover your mouth properly with a mask. Use sanitizer frequently. Maintain social distance. Try to avoid touching any unwanted things. Beware of pickpockets. Keep your all valuables and luggage safe. Do not eat any food items offered by strangers. One important announcement is that passengers who are waiting for Mumbai bus, the bus got engine issues and it is being repaired soon. It is 1 hour late, so sorry for the inconvenience. या ॲक्टिव्हिटीचा तिसरा भाग बघूया. लर्निंग ॲक्टिव्हिटी. Facilitator asks students to listen to the transcript of the bus stand announcement. Teacher or facilitator motivate them to get answers from the listening announcement. शिक्षकांनी आत्ताच ही अनाउन्समेंट या ठिकाणी वाचलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी ही अनाउन्समेंट ऐकलेली आहे. आता या अनाउन्समेंटवर आधारित या पुढील भागात जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहायची आहेत. टास्क नंबर 1. मॅच द वर्ड्स टू देअर मिनिंग्स. शब्द आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. या ठिकाणी या टेबलमध्ये एका बाजूला शब्द दिलेले आहेत आणि शेवटच्या कॉलममध्ये त्या शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. तर त्यांच्या योग्य त्या जोड्या विद्यार्थ्यांनी लावायच्या आहेत आणि ही ॲक्टिव्हिटी वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. टास्क नंबर 2. लिसन अनाउन्समेंट अँड टिक द करेक्ट आन्सर फ्रॉम गिवन ऑप्शन्स. विद्यार्थ्यांनी इथे दिलेले प्रश्न वाचायचे आहेत आणि त्या प्रश्नाचा योग्य तो उत्तराचा पर्याय निवडायचा आहे. वहीमध्ये ही ॲक्टिव्हिटी लिहिताना विद्यार्थ्यांनी प्रश्न पूर्ण लिहायचा आहे आणि बरोबर असणारा उत्तराचा पर्याय वहीत लिहायचा आहे. प्रश्न आहे, विच इन्स्ट्रक्शन इज गिवन टू प्रोटेक्ट फ्रॉम कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी कोणती सूचना दिलेली आहे. या ठिकाणी पर्यायामध्ये 4 सूचना दिलेल्या आहेत. त्यापैकी योग्य असणारं उत्तर विद्यार्थ्यांनी निवडायचं आहे. पर्याय आहे, वॉश युअर हँड अँड फेस विथ व्हेरी हॉट वॉटर. Cover your mouth with masks properly. Stand in groups. Drink a lot of water. यापैकी योग्य तो पर्याय विद्यार्थ्यांनी निवडायचा आहे. दुसरा प्रश्न आहे, Where is the bus number of 1233 going? 1233 या क्रमांकाची बस कोठे जाणार आहे. दिलेल्या पर्यायामधून योग्य तो पर्याय विद्यार्थ्यांनी उत्तरासाठी निवडायचा आहे. तिसरा प्रश्न आहे, विच प्लॅटफॉर्म नंबर इज मेन्शन्ड इन द अनाउन्समेंट. या निवेदनामध्ये कोणत्या प्लॅटफॉर्म नंबरचा उल्लेख केलेला आहे. व्हॉट इज ॲडवाइज्ड टू यूज फ्रिक्वेंटली. सतत किंवा नेहमी कशाचा वापर करायला सांगितलेला आहे. या ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी किंवा डेमो. टीचर रीड्स द होल ट्रान्सक्रिप्ट अँड सपोर्ट्स लर्नर्स टू गेट ॲप्रोप्रिएट आन्सर्स फ्रॉम द लिसन ट्रान्सक्रिप्ट. शिक्षक संपूर्ण उतारा वाचतात आणि त्या उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं देण्याला विद्यार्थ्यांना प्रेरित करतात. टीचर गिव्स अ डेमो ऑफ सॉल्विंग ॲक्टिव्हिटी टास्क. या ॲक्टिव्हिटी किंवा हे जे टास्क आहेत ते कशा प्रकारे सोडवायचे याबद्दलची माहिती देतात. फॉर एक्झाम्पल, फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरा. प्रश्न आहे, बिवेअर ऑफ डॅश डॅश. कंसामध्ये दिलेल्या पर्यायातून योग्य तो पर्याय उत्तर म्हणून विद्यार्थ्यांनी निवडायचा आहे. 6वा भाग आहे प्रॅक्टिस. टीचर गिव्स इन्स्ट्रक्शन्स टू स्टुडंट्स टू कंप्लीट ॲक्टिव्हिटी टास्क. विद्यार्थ्यांनी जे काही ॲक्टिव्हिटी टास्क दिलेले आहेत ते पूर्ण करायचे आहेत. टास्क नंबर 1 म्हणजेच
पहिली कृती आहे मॅच द वर्ड्स विथ देअर मिनिंग्स. शब्द आणि त्यांचे अर्थ असणाऱ्या शब्दांच्या जोड्या लावायच्या आहे. लिसन टू द अनाउन्समेंट अँड टिक द करेक्ट आन्सर फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण पाहिलं होतं की अनाउन्समेंट वाचल्यानंतर ऐकल्यानंतर जे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नाचा योग्य तो पर्याय उत्तर म्हणून निवडायचा आहे. टीचर सपोर्ट्स लर्नर्स टू कंप्लीट ऑल ॲक्टिव्हिटी टास्क्स अँड मोटिवेट्स देम टू प्रॅक्टिस टाईम. विद्यार्थ्यांनी या ॲक्टिव्हिटी योग्य प्रकारे सोडवायच्या आहेत आणि वहीत लिहून ठेवायच्या आहेत. या ॲक्टिव्हिटीमधील 7वा पॉईंट आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. टीचर आस्क्स स्टुडंट्स टू लिसन इन्स्ट्रक्शन्स गिव्हन बाय द ऑफिसर्स इन द मार्केट. टीचर ऑल्सो सपोर्ट्स देम टू गेट एक्सपेक्टेड इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द इंटरनेट. उदाहरण म्हणून मार्केटमध्ये ज्या काही सूचना दिलेल्या असतात त्याची लिस्ट विद्यार्थ्यांनी बनवायची आहे. टीचर ऑल्सो सपोर्ट्स देम टू गेट एक्सपेक्टेड इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द इंटरनेट. उदाहरणार्थ मार्केटमध्ये कोणत्या प्रकारच्या सूचना दिल्या जाऊ शकतात किंवा दिल्या जातात याविषयीची माहिती इंटरनेटवरून विद्यार्थ्यांनी शोधून त्या प्रकारच्या सूचनांची लिस्ट करायची आहे. ॲक्टिव्हिटीचा पुढचा 8वा भाग आहे इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन. टीचर गिव्स देम वन ट्रान्सक्रिप्ट ऑफ स्कूल इन्स्ट्रक्शन्स अँड आस्क्स देम टू राईट देअर रिस्पॉन्सेस टू द गिव्हन इन्स्ट्रक्शन्स. शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेतील सूचनांच्या संबंधित एक उतारा देतील. फॉर एक्झाम्पल, स्कूल इन्स्ट्रक्शन्स. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, you are all welcome in today's assembly session. You have to follow the rules and regulations of the school. Here are some important instructions to you. All students will attend the assembly and prayers. Be punctual and regular in your attendance to school. Don't quarrel with one another. Keep yourself clean and tidy. Bring school diary to the school every day. Keep your books and notebooks neatly. Keep safe the belongings and gadgets of the school. Speak in English within the school premises. Follow the instructions given by the teachers. Teacher helps them to respond appropriately. या सर्व सूचना विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहून ठेवायच्या आहे. कृतीतील पुढचा मुद्दा आहे दीक्षा व्हिडिओ. टीचर सपोर्ट्स देम टू सी द व्हिडिओज ऑफ देम गिव्हिंग इन्स्ट्रक्शन फ्रॉम द इंटरनेट. या ॲक्टिव्हिटीमध्ये अशा प्रकारचा व्हिडिओ दिलेला नाही. ॲक्टिव्हिटीतील शेवटचा पॉईंट आहे माय टेक अवे पॉईंट्स. फॅसिलिटेटर आस्क्स स्टुडंट्स टू एनलिस्ट देअर लर्निंग पॉईंट्स. या ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थी काय शिकलेले आहेत हे सर्व लर्निंग पॉईंट्स त्यांची लिस्ट विद्यार्थ्यांनी तयार करायची आहे. स्टुडंट्स रिस्पॉन्ड टू इन्स्ट्रक्शन ॲज पर द एक्सपेक्टेशन. आणि विद्यार्थी सांगितलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करतात. त्या गोष्टी या ठिकाणी विद्यार्थी शिकलेले असतील. धन्यवाद.